नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.जी.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण दुसरा चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याची थेअरी पाहणार आहोत. थेअरीमध्ये आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं फीचर्स इथून सुरुवात करणार आहोत. फीचर्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच वैशिष्ट्ये. रिसीट अँड पेमेंट अकाउंटची वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारची असतात ते आपण पाहणार आहोत. एक, रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. म्हणजेच रिसीट अँड पेमेंट अकाउंटला रिअल अकाउंट असं म्हटलं जातं. रिअल अकाउंट का म्हटलं जातं तर आपण 11वीमध्ये रिअल अकाउंटचा रूल्स बघितलेला आहे. रूल्स काय आहे? डेबिट हॉट कम्स इन अँड क्रेडिट हॉट गोज आउट. बरोबर. डेबिट हॉट कम्स इन म्हणजे काय आले त्याला आपण काय करतो? डेबिट करतो, म्हणजे ते आपण रिसीट साईडला घेतो. अँड क्रेडिट हॉट गोज आउट, काय गेलं आपल्याकडून ते आपण पेमेंट साईडला म्हणजेच क्रेडिट साईडला घेतो. म्हणून या ठिकाणी रिअल अकाउंट असं म्हटलेलं आहे. बरोबर. हे 11वीमध्ये आपण कॅशबुकमध्ये ते पाहिलेलं आहे. बरोबर. 2, रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट इज सिमिलर टू कॅशबुक. बघा, या ठिकाणी दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला ते सांगितलेलं आहे. बघा, कॅशबुक सारखं रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे. बरोबर. हा देखील आपण घटक कॅशबुकमध्ये 11वीमध्ये पाहिलेला आहे. कॅशबुकची डेबिट साईड रिसीट होती आणि क्रेडिट साईड पेमेंट होती. म्हणजेच सिमिलर कॅशबुकसारखा रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे असं म्हटलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर 3, इट इन्क्लूड्स ऑल टाईप्स ऑफ रिसीट अँड पेमेंट. ह्याच्यामध्ये रेव्हेन्यू ऑर कॅपिटल दोन्ही प्रकारचे ऑल टाईप्स ऑफ रिसीट अँड पेमेंट्स अकाउंटचा समावेश केला जातो. 4, इट्स रेकॉर्ड्स ऑल रिसीट अँड पेमेंट्स मेड ड्युरिंग ए पर्टिक्युलर पिरियड. करंट इयर. करंट इयरमध्ये ऑल रिसीट्स म्हणजे आपल्याला काय भेटलेलं आहे किंवा किती प्रमाणात भेटलं रिसीट्स अँड आपण किती प्रमाणात पेमेंट केलेलं आहे या संदर्भात पर्टिक्युलर पिरियडचं याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्याच्यामध्ये इन ब्रॅकेटमध्ये प्रिव्हियस म्हणजे पाठीमागचं वर्ष, करंट चालू वर्ष, नेक्स्ट इयर पुढचं वर्ष याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. 5, इन्कम रिसिवेबल म्हणजे आपल्याला इन्कम भेटणार आहे अँड अमाऊंट पेएबल म्हणजे आपल्याला आणखीन अमाऊंट द्यायची आहे. आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट याच्यामध्ये घेतले जात नाही. म्हणजे आपल्याला भविष्यात पैसे येणं आहे किंवा आपल्याला भविष्यात पैसे देणं आहे याचं रेकॉर्ड रिसीट अँड पेमेंट अकाउंटला केलं जात नाही. ॲक्च्युअल किती आले किंवा आपल्याकडून ॲक्च्युअल किती गेले याचं पोस्टिंग आपल्याला याच्यामध्ये करावं लागतं रिसीट अँड पेमेंट अकाउंटला. बरोबर. हे आपण 5 नंबर देखील वैशिष्ट्य बघितलेलं आहे. 6, दिस अकाउंट इज अ बेस टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स. म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये फायनल अकाउंट तयार करत असताना हा बेस आहे. बरोबर. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा बेस आहे असं सांगितलेलं आहे. बघा, दिस अकाउंट इज अ बेस टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. बरोबर. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं फायनल अकाउंट क्लोज करत असताना किंवा तयार करत असताना आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा बेस आहे असं म्हटलेलं आहे. कारण की रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट याच्यावरूनच आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं फायनल अकाउंट सोडवावं लागतं. म्हणून या ठिकाणी 6 नंबर वैशिष्ट्य अशा प्रकारे सांगितलेलं आहे. 7, दिस अकाउंट शोज ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक. बरोबर. ऑर बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणजेच हा रिसीट अँड पेमेंट अकाउंट ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्सेस दाखवतो. बरोबर. किंवा ओव्हरड्राफ्ट बॅलन्स असेल, बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स देखील दाखवतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे फीचर्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपण बघितलेली आहेत. पुढे टाईप्स ऑफ रिसीट्स
आता रिसीटचे टाईप सांगितलेले आहेत, प्रकार. कॅपिटल रिसीट, रेव्हेन्यू रिसीट. त्याच्यामधलं आपण कॅपिटल रिसीट पाहणार आहोत. ऑल सच रिसीट्स आर नॉन रिकरिंग इन नेचर अँड नॉट फॉर्मिंग पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ ए कन्सर्न आर नोन ॲज कॅपिटल रिसीट. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रेग्युलर प्रमाणात म्हणजे रेग्युलरली इन्कम देत नाही, बरोबर, हा घटक याला कॅपिटल रिसीट असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण काय करतो, एकदमच याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करत असतो, याच्यापासून आपल्याला वारंवार रेग्युलर त्या ठिकाणी इन्कमचा फ्लो मिळत नाही. म्हणजे कॅपिटलमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो ही लाँग टर्मसाठी. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा माहिती. स्पेसिफिक डोनेशन्स फॉर बिल्डिंग, स्पोर्ट्स टुर्नामेंट्स, लायब्ररी, लाईफ मेंबरशिप फीज, बरोबर, सेल्स प्रोसीड्स, बरोबर. त्याच्यानंतर पुढे सेल्स प्रोसीड्स ऑफ फिक्स्ड ॲसेट. फिक्स्ड ॲसेटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. कॅपिटल रिसीट्स आर आयदर ॲडेड टू कॅपिटल फंड और सेपरेटली शोन ऑन लायबिलिटीज साईड ऑफ बॅलन्स शीट. बरोबर, आपण कॅपिटल रिसीटला आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतो. आपलं ते कॅपिटल असतं, बरोबर. आपण लाँग टर्मसाठी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, बरोबर, किंवा गुंतवतो ते कॅपिटल. याला कॅपिटल रिसीट्स असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे रेव्हेन्यू रिसीट्स. त्याच्यामध्ये काय सांगितले पाहूया. ऑल सच रिसीट्स विच आर रिकरिंग इन नेचर अँड रिप्रेझेंट्स रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ ए कन्सर्न आर नोन ॲज रेव्हेन्यू रिसीट्स. म्हणजे रेव्हेन्यू रिसीट्स ज्या असतात ह्या नेचरमध्ये, बरोबर, याचं नेचर कसं असतं, रेग्युलर फ्लो, इन्कमचा रेग्युलर फ्लो याच्यापासून मिळतो. ह्याला आपण रेव्हेन्यू रिसीट्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल सबस्क्रिप्शन रेंट, लॉकर रेंट, इंटरेस्ट रिसिव्ड. म्हणजे आपल्याला सबस्क्रिप्शन रेंट भेटतं, लॉकरचं रेंट त्या ठिकाणी भेटतं, इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे फ्लो, इन्कमचा फ्लो चालू राहतो, वारंवार रेग्युलर राहतो त्या ठिकाणी. याला रेव्हेन्यू रिसीट्स असं म्हटलं जातं. कॅपिटल रिसीट्समध्ये आपल्याला रेग्युलर त्या ठिकाणी इन्कमचा फ्लो राहत नाही, बरोबर, कारण की याच्यामध्ये आपण लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली असते, बरोबर. अशा प्रकारे आपण 2 प्रकार बघितलेले आहेत. टाईप्स ऑफ रिसीटचे 2 प्रकार बघितलेले आहेत. आता आपल्याला त्यांनी डायग्राम काढून सांगितलेला आहे बघा. रिसीट्स या ठिकाणी रेव्हेन्यू. आता रिसीट त्याच्यामध्ये रेव्हेन्यू जर असेल तर आपण कुठे घेतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, बरोबर. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला ते आपण घेतो. आता दुसरं रिसीट्स कॅपिटल असेल तर आपण ते कुठे घेतो, बॅलन्स शीटला ट्रान्सफर करतो, बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला डायग्रामद्वारे देखील माहिती सांगितलेली आहे. ऑल रिसीट्स आर नॉट इन्कम कॅपिटल रिसीट्स अँड कन्सिडर्ड इन अ डिफरंट मॅनर, बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला एक सेंटेन्स सांगितलेला आहे. पुढे आता टाईप्स ऑफ पेमेंट्स, बरोबर. आता आपल्याला पेमेंटचे देखील प्रकार सांगितलेले आहेत. पेमेंट्स लेफ्ट हँड साईडला कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर आपण जर केलं म्हणजे कॅपिटलवर आपला त्या ठिकाणी खर्च झाला तर कसा असतो तो, लाँग पिरियड 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष असा त्या ठिकाणी असतो. फॉर एक्झाम्पल पर्चेस ऑफ लँड, आपण जमीन खरेदी केली. फर्निचर खरेदी केलं. मशनरी खरेदी केली. म्हणजे आपलं काय झालं, लाँग पिरियडसाठी कॅपिटलवर आपलं काय झाला, एक्सपेंडिचर झालेला आहे, बरोबर. म्हणजे आपलं काय जाणार, पैसे जाणार, म्हणून या ठिकाणी पेमेंट असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे या ठिकाणी दुसरे एक राईट हँड साईडला सांगितले बघा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे कसं असतं, शॉर्ट पिरियड, बरोबर. शॉर्ट पिरियड म्हणजे काय, 5 वर्षापेक्षा कमी. फॉर एक्झाम्पल सॅलरीज, टॅक्सेस, इन्शुरन्स प्रीमियम. म्हणजे हे आपण ह्याच्यावर आपला वारंवार त्या ठिकाणी खर्च होतो, बरोबर, शॉर्ट पिरियडसाठी, बरोबर. म्हणून याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलेलं आहे, बरोबर. अशा प्रकारे पेमेंटचं देखील आपण 2 त्या ठिकाणी प्रकार बघितलेले आहेत, बरोबर. आता आपल्याला त्याने 3 प्रकार करून दिलेले
आहेत, बरोबर. कारण की त्यांनी रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा आणखीन एक त्याने आपल्याला प्रकार सांगितलेला आहे. आता ते आपण प्रकार पाहूया. एक कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये काय सांगितली माहिती बघूया. टाईप्स ऑफ पेमेंट्स, पेमेंटचे प्रकार आहेत, बरोबर. दीज एक्सपेंडिचर आर नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर इन नेचर. The benefits of such expenditure are likely to be received for a long period, बरोबर. आता लॉंग पिरियड, याचा पिरियड कसा असतो, लॉंग, जास्त कालावधी असतो, बरोबर. दीज एक्सपेन्स आर शोन ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट अँड देअर बॅलन्सेस आर कॅरीड फॉरवर्ड टू नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड, बरोबर. आता याचं पोस्टिंग देखील आपल्याला कुठं होतं ते सांगितलेलं आहे, बरोबर. दीज एक्सपेन्स आर शोन ऑन दी ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. ॲसेट साईडला आपल्याला ते घ्यावं लागतं, बरोबर. कारण की आपलं ते आता या ठिकाणी लँड, फर्निचर, मशिनरी याच्यावर आपला खर्च झालेला आहे, एक्सपेंडिचर झालेला आहे. म्हणजे ते आपल्या काय आहेत, ॲसेट आहेत. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ते घेणं गरजेचं आहे. हा झाला पहिला प्रकार. 2 रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता याच्यामध्ये काय सांगितले बघा. देअर एक्सपेन्सेस आर रिकरिंग इन नेचर. द बेनिफिट ऑफ दिस एक्सपेन्सेस आर एन्जॉयड इमिजिएटली इन करंट इयर. म्हणजेच करंट इयरमध्येच आपला हा खर्च असतो. याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. याचा शॉर्ट पिरियड टेकन असतो, बरोबर. 1 वर्ष, 2 वर्ष, म्हणजे 5 वर्षापेक्षा बिलो, बरोबर. अशा प्रकारे. आता तिसरा प्रकार आणखीन सांगितला आहे, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजेच रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचाच हा प्रकार आहे, बरोबर. पण डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा तिसरा प्रकार आपल्याला सांगितलेला आहे. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ॲक्च्युली ए रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, बरोबर. ॲक्च्युली हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमधलाच प्रकार आहे, आपल्याला थोडासा वेगळा करून सांगितलेला आहे, बरोबर. सच एक्सपेंडिचर इज इन्कर्ड फॉर रिसिविंग बेनिफिट्स फॉर मोर दॅन ए इयर, बरोबर. मोर दॅन ए इयर, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी, बरोबर. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी किंवा 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी, बरोबर. यासाठी हा डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपल्याला दिसून येतो, बरोबर. आता असं ह्याला का म्हटलेलं आहे बघा. बेनिफिट फॉर मोर दॅन ए इयर. मोर दॅन म्हणजेच काय, 1 वर्षापेक्षा जास्त, 2 वर्षापेक्षा जास्त किंवा 3 वर्षापेक्षा जास्त असं सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर पेड ₹30,000 इज फॉर 3 इयर्स. म्हणजे आपला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, जाहिरात. जाहिरातीवरचा एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आपण ₹30,000 दिलेला आहे, बरोबर. 3 वर्षाचा, बरोबर. 3 वर्षाचा ₹30,000 ॲडव्हर्टाइजमेंटचं एक्सपेंडिचर आपण दिलेलं आहे. म्हणजे एका वर्षाला किती आला, ₹10,000, बरोबर. इन सच केस 1/3 ऑफ ₹30,000 इज ₹10,000 इज फॉर करंट इयर. करंट इयरला आपल्याला किती घ्यावा लागतो, ₹10,000, बरोबर. इट शुड बी डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे तो ₹10,000 जो एक्सपेंडिचर आहे ॲडव्हर्टाइजमेंटवरचा, तो आपण काय करणार, करंट इयरला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला घेणार आहोत. अँड 2/3 ₹20,000 एक्सपेंडिचर शुड बी शोन ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. उरलेले ₹20,000 आहेत ते आपण ॲडव्हान्समध्ये भरलेले आहेत. पुढच्या 2 वर्षाचा आहे तो ॲडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेंडिचर, पण आपण तो ॲडव्हान्समध्ये भरलेला आहे. म्हणजे ती आपली काय झाली, ॲसेट झाली. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला ते ₹20,000 पोस्ट करावे लागतील, बरोबर. अशा प्रकारे ₹10,000 इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, ते करंट इयरचे असल्यामुळं, आणि ₹20,000 जे उरतात ते पुढच्या 2 वर्षाचे असल्यामुळं ते आपली एक प्रकारची ॲसेट आहे, बरोबर. म्हणून ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण पोस्ट करणार आहोत. अशा प्रकारे याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणायचं आहे. पुढे आपल्याला आणखीन थोडंसं समजण्यासाठी सांगितलेलं आहे बघा. टोटल रिसिट्स. आता रेव्हेन्यू टोटल रिसिट्स रेव्हेन्यू क्रेडिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बघा, टोटल रिसिट्स रेव्हेन्यू. आता या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे मला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बरोबर.
आता नाव आपण लिहिताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असं लिहितो, मात्र एक्सपेंडिचर आपल्याला डेबिट साईडला घ्यावे लागतात आणि इन्कम कुठे घ्यावे लागतात, क्रेडिट साईडला घ्यावे लागतात, बरोबर. आता बघा या ठिकाणी टोटल रिसिट्स रेव्हेन्यू क्रेडिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता क्रेडिट साईड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिट साईड कोणती आहे, इन्कम आहे, बरोबर. म्हणून रिसिट्स रेव्हेन्यू रिसिट्स भेटल्या, आपण क्रेडिट साईडला घेणार आहोत. कॅपिटल कुठे घेणार, लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण काय करतो, कॅपिटल घेतो, सर्वांना माहिती आहे, बरोबर. पुढे टोटल पेमेंट्स रेव्हेन्यू कुठे घेणार, आपण एक्सपेंडिचर कुठे घेतो, डेबिट साईडला. म्हणून बघा डेबिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, कारण की आपण एक्सपेंडिचर डेबिट साईडला घेतो ना, म्हणून हे तिथे घ्यायचं. कॅपिटल कुठे घेणार, बॅलन्स शीट ऑफ ॲसेट साईड. ॲसेट साईडला आपण काय करणार, हे कॅपिटल घेणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण लँड खरेदी केली, फर्निचर खरेदी केलं किंवा मशिनरी खरेदी केलं तर काय आपली ते ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला पोस्ट करायचं, कारण की आपण त्याला पेमेंट दिलेलं आहे. खरेदी करण्यासाठी आपण त्याला त्या ठिकाणी पेमेंट दिलेलं आहे, बरोबर. अशा प्रकारे आपण हे दोन्ही पण समजावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटची फीचर्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ रिसिट्स, त्याच्यामध्ये कॅपिटल रिसिट्स आणि रेव्हेन्यू रिसिट्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ पेमेंट्स, त्याच्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे पाहिलेलं आहे. टोटल रिसिट्स, टोटल पेमेंट्स हे देखील इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कसं त्या ठिकाणी पोस्ट करायचं आणि बॅलन्स शीटला कसं पोस्ट करायचं हे देखील पाहिलेलं आहे. आता पुढे आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं स्पेसिमन पाहणार आहोत. स्पेसिमन म्हणजे काय, फॉर्मॅट, बरोबर. आपल्याला एक्झाम्पल सोडवत असताना हा रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिला जातो. म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करून दिलेला असतो. त्याच्याखाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट देखील दिलेल्या असतात आणि या दोन्हीवरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करावी लागते, बरोबर. आता आपण त्याचा फॉर्मॅट पाहणार आहोत. स्पेसिमन ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे स्पेसिमन म्हणजे फॉर्मॅट, नमुना मराठीत त्याला आपण तसं म्हणतो. आता एकदम वरती इन द बुक्स ऑफ बिझनेसमॅनचं नाव असणार आहे या ठिकाणी. पुढे रिसीट अँड पेमेंट अकाउंट, बरोबर, टायटल लिहिलेलं असतं अकाउंटचं. त्याच्याखाली स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 काय असेल ते 2021 2019 काय असेल ते, बरोबर. त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईड इज डेबिट, बरोबर, राईट हँड साईड इज क्रेडिट, बरोबर. आता कॉलम किती असतात, लेफ्ट हँड साईडला 3 कॉलम असतात, एक रिसीटचा आणि 2 अमाऊंटचे. हा इनरचा अमाऊंटचा कॉलम आणि हा आउटरचा त्या ठिकाणी अमाऊंटचा कॉलम हा मेन कॉलम झाला, बरोबर. याचा आपण बॅलन्सिंग त्या ठिकाणी क्लोज करताना विचार करतो, बरोबर. हा इनरचा, हा आउटरचा. राईट हँड साईडला या ठिकाणी चूक झालेली आहे बघा, प्रिंट मिस्टेक. इथं रिसीट खोडायचं, इथं पेमेंट लिहायचं, बरोबर. राईट हँड साईड इज पेमेंट, बरोबर. 2 कॉलम अमाऊंटचे, हा इनर कॉलम अमाऊंटचा आणि हा आउटर कॉलम अमाऊंटचा. अशा प्रकारे रिसीट अँड पेमेंट अकाउंटला लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट असे असते. लेफ्ट हँड साईड इज रिसीट, बरोबर, राईट हँड साईड इज पेमेंट, बरोबर. अशा 2 साईड असतात. आपण आता रिसीट साईडला काय काय घ्यायचं आपण नमुना पाहतोय, स्पेसिमन त्या ठिकाणी समजावून आपण घेणार आहोत. मग या ठिकाणी काय काय येतं त्या ठिकाणी पाहूया. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे, बरोबर. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ओपनिंग बॅलन्स आहे कशाचा, कॅश इन हँड, हातातील रोख शिल्लक, बरोबर. पुढे कॅश ॲट बँक, नेम ऑफ बँक, कुठल्या बँकेत आपले किती पैसे आहेत, बरोबर. म्हणजे बँकेतील शिल्लक आणि हातातील शिल्लक याचा आपल्याला ओपनिंग बॅलन्स घ्यावा लागतो. या दोन्हीची बेरीज करून आउटरला अमाऊंट आपल्याला घेतली असं दाखवलेलं आहे. फॉर्मॅट त्या ठिकाणी आपण पाहतोय, बरोबर. पुढे टू सबस्क्रिप्शन्स, आता हे रिसिट्स म्हणजे काय, आपल्याला मिळणे, पेमेंट्स म्हणजे काय, देणे, बरोबर. आपण 11वीला हे शिकलेलं आहे.
कॅशबुकमध्ये, बरोबर. सिम्पल कॅशबुक, 2 कॉलम कॅशबुक याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे बघा ते, बरोबर. आता रिसिट्स म्हणजे काय, मिळणं, म्हणजेच चेकनं मिळणं, कॅशनं मिळणं, ड्राफ्टनं मिळणं. पेमेंट साईडला आपण कॅशनं देणं, चेकनं देणं, ड्राफ्टनं देणं, अशा प्रकारे, बरोबर. आता आपण पुढे बघूया टू सबस्क्रिप्शन्स. आता सबस्क्रिप्शन त्या ठिकाणी मिळालेलं असलं, प्रिव्हियस इयरचं असेल, करंट इयरचं असेल, नेक्स्ट इयरचं असेल, बेरीज करून आउटरला, बरोबर. पुढे टू एंट्रन्स फीज, टू ॲडमिशन फीज, टू लाईफ मेंबरशिप फीज, टू लेगसीज, टू गव्हर्मेंट ग्रँट्स, टू डोनेशन्स जनरल, बरोबर. जनरल प्रकारचं डोनेशन, सर्वसाधारण. टू डोनेशन्स फॉर स्पेसिफिक फंड, बरोबर. बिल्डिंग फंड, प्राइज फंड, टुर्नामेंट फंड, टू डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड. स्पेसिफिक म्हणजे जे ठरलेले असतात ते ठराविक. बिल्डिंग फंड असेल, प्राइज फंड असेल, टुर्नामेंट फंड असेल, ते काय असेल ते दिलेलं आपल्याला ते आउटरला घ्यावं लागतं. पुढे टू डिव्हिडंड रिसिव्ड, बरोबर. डिव्हिडंड रिसिव्ड, लाभांश. टू हेअर रेंट ऑफ हॉल रिसिव्ड, म्हणजे आपल्याला भाडं ते आलं असं. टू सन्ड्री इन्कम, टू सेल ऑफ ओल्ड मटेरियल्स. ओल्ड म्हणजे जुनं मटेरियल आपण विकलं असेल त्याचे ते पैसे भेटतात, बरोबर. आणि या ठिकाणी देखील डोनेशनचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जनरल डोनेशन त्या ठिकाणी मिळालं असेल किंवा स्पेसिफिक त्या ठिकाणी कुठलं ठराविक बिल्डिंग फंड, प्राइज फंड, टुर्नामेंट फंड ते भेटलेलं असं. या संदर्भात त्या ठिकाणी आपण बघितलेली आहे माहिती. पुढे आता बघा ओल्ड मटेरियल पण झालं होतं. टू सेल ऑफ ओल्ड न्यूज पेपर स्क्रॅप, बरोबर. ओल्ड न्यूजपेपर विकले असतील, स्क्रॅप विकला असेल, त्याच्यापासून काय भेटलं असेल ते. टू मिसलेनियस रिसिट्स, किरकोळ काय आपल्याला त्या ठिकाणी भेटले असतील पैसे. टू टुर्नामेंट्स रिसिट्स, त्या कारणासाठी भेटले असतील. टू क्रिकेट फीज, टू ट्युशन फीज, टू टर्म फीज, टू कलेक्शन ऑफ फाईन, फाईन त्या ठिकाणी कलेक्शन आपण केलं असेल. टू लॉकर रेंट, टू एक्झाम फीज. अशा प्रकारचे अकाउंट्स आपल्याला रिसिट साईडला घ्यावे लागतात. आणि लास्टला टू बॅलन्स कॅरेड डाऊन म्हणजे क्लोज करणं, क्लोज बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणजे आपल्याला या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स कोणता भेटतो, बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स भेटतो. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे पेमेंट साईड जर त्या ठिकाणी मोठी असेल, बरोबर. पेमेंट साईड जर त्या ठिकाणी मोठी असेल तर आपण त्याची काय करणार, बेरीज करणार या ठिकाणी खाली त्या अपोजिट साईडला मांडणार. आणि या सर्व रिसिट्सपासून म्हणजे रिसिटमधून हे त्या ठिकाणी अमाऊंटमधून हे सर्व त्या ठिकाणी लेस केल्यानंतर या ठिकाणी काय बॅलन्स निघणार आपल्याला, क्लोजिंग बॅलन्स, बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स निघणार. म्हणजेच आपलं पेमेंट जास्त झालं, आपल्याला जेवढं भेटले होते रिसिट्स त्याच्यापेक्षा जास्त आपण पेमेंट केलं. मग ते आपण कधी करू शकतो, फॉर एक्झाम्पल पेमेंट्स आपण 1,10,000 केले असतील आणि आपल्याला फक्त 1,00,000च भेटले असतील. म्हणजे आपल्याला भेटलेत 1,00,000 रुपये आणि आपण पेमेंट्स किती केले, 1,10,000. म्हणजे अशी क्रेडिट साईड मोठी असेल, बरोबर. तर आपलं 10,000 रुपये आपण बँकेकडून घेतलेले आहेत, त्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी उपलब्ध करून घेतलेली आहे बँकेकडून. म्हणजे 10,000 रुपये आपण एक्स्ट्रा त्या ठिकाणी दिलेले आहेत, बरोबर. म्हणजे ते आपल्याला बँकेला परत द्यावे लागणार ते, म्हणून या ठिकाणी बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स त्या ठिकाणी निघतो. मग बँक ओव्हरड्राफ्टचा या ठिकाणी बॅलन्स निघालेला तो पुढच्या वर्षी काय होणार, बरोबर त्या ठिकाणी या ठिकाणी येणार. मी तुम्हाला सांगितलं आहे पुढच्या वर्षी या ठिकाणी इकडं त्या ठिकाणी जाणार. पण बँक ओव्हरड्राफ्टचा त्या ठिकाणी बॅलन्स असेल तर काय या ठिकाणी देखील घेतो आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट, बरोबर. बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स गेल्या वर्षी दाखवलेला आहे, तो या ठिकाणी घेतलेला आहे ते, बरोबर. आता या ठिकाणी ॲक्च्युली टू बॅलन्स कॅरेड डाऊन बँक ओव्हरड्राफ्टचा निघाला, पुढच्या वर्षी कुठं जाणार, या ठिकाणी ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स त्या ठिकाणी ट्रान्सफर होऊन जाणार त्या ठिकाणी ट्रान्सफर. आता इथं देखील आपल्याला तसं सांगितलेलं आहे बघा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स या ठिकाणी आपण घेतो. टू सॅलरीज प्रिव्हियस इयरची असू द्या, करंट इयरची असू द्या, बरोबर. दोन्ही मिळून आपल्याला आउटरली घ्यावे लागतील. बाय रेंट रेट्स अँड टॅक्सेस. आता हे पेमेंट्स चाललेलं आहे, आपण पेमेंट्स कोणत्या कोणत्या घटकावरचं देऊ शकतो. पेमेंट्स म्हणजे काय, आपल्याकडून पैसे जाणे,
आपण पे करतो ते की नाही. मग आपण सॅलरीज पे केली, प्रिवियस इयरचा असू द्या, करंट इयरचा असू द्या. बाय रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, प्रिवियस इयरचं रेंट असू द्या, करंट इयरचा असू द्या, नेक्स्ट इयरचा असू द्या, ते आपल्याला सर्व त्याकडे घ्यावं लागतं. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी, याच्यावरचं त्याकडे पेमेंट दिलं असेल. बाय जनरल एक्सपेन्सेस, याचं पेमेंट दिलं असेल. बाय इंटरेस्ट ऑन बँक लोन, आपण लोन बँकेकडून घेतलं असेल, त्याच्यावरचं त्याकडे व्याज दिलं असेल, इंटरेस्ट ते असेल. बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस, ते चार्जेस त्याकडे इलेक्ट्रिसिटी भरले असतील ते. बाय ऑडिट फीज, बाय टुर्नामेंट एक्सपेन्सेस, बाय वेजेस, बाय परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, बाय इन्शुरन्स, बाय टेलिफोन मोबाईल एक्सपेन्सेस, बाय बँक चार्जेस, बाय पोस्टेज, बाय कन्व्हेन्स, बाय एक्सपेन्सेस फॉर ॲन्युअल फंक्शन्स, बाय फिक्स्ड डिपॉझिट्स, बाय परचेस ऑफ फिक्स्ड ॲसेट, बुक, फर्निचर. याच्यामध्ये बाय परचेस ऑफ फिक्स्ड ॲसेट, त्याच्यामध्ये बुक्स असतील, फर्निचर, बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट्स हे असतील ते की नाही. याला आपल्याला पेमेंट द्यावंच लागतं ते की नाही, खरेदी करायचं म्हणल्यावर. बाय न्यूजपेपर्स, बाय ऑफिस एक्सपेन्सेस, बाय रिपेअर्स, आणि लास्ट बाय बॅलन्स कॅरेड डाऊन, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स निघणार. कॅश इन हँड, हातातील शिल्लक किती. कॅश ॲट बँक, नेम ऑफ बँक, बँकेचं आपल्याला नाव द्यावं लागतं, बँकेतील शिल्लक बरोबर किती आहे, म्हणजे या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स निघणार. आता ही देखील साईड तुम्हाला मी समजावून सांगतो. आता या ठिकाणी रिसीट साईड जर त्या ठिकाणी मोठी असेल, म्हणजे पेमेंट साईडपेक्षा रिसीट साईड जर मोठी असेल, तर आपण रिसीट साईडची बेरीज करणार या ठिकाणी खाली, हे अपोजिट साईडला मांडणार, आणि या अमाऊंटमधनं ह्या वरच्या सर्व अमाऊंट आपण लिस्ट करत येणार. मग या ठिकाणी काय निघणार, तुमचा क्लोजिंग बॅलन्स निघणार. मग कॅश इन हँड, हाताची शिल्लक किती त्याकडे आहे, आणि कॅश ॲट बँक, बँकेची शिल्लक किती आहे बरोबर. म्हणजे आपल्याला पेशमेंट फॉर्मॅट दिलेला आहे, दोन्ही पण बाजूत आपल्याला विचार करावा लागणार आहेत. एक्झाम्पलमध्ये दोन्हीपैकी कुठली पण त्याकडे साईड मोठी असू शकते, एक्झाम्पलवर ते अवलंबून आहे बरोबर. अशा प्रकारे हे देखील साईड तुम्हाला मी सांगितलेली आहे समजावून. आता आणखीन एकदा रिव्हिजन त्याकडे करतो वाटल्यास तर. रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये पहिल्यापासून त्याकडे आता थोडंसं रिव्हिजन त्याकडे करतो. रिसीट साईडच्या बाजूची जर बेरीज जास्त असेल पेमेंट साईडपेक्षा ही साईड जर मोठी असेल, म्हणजे या साईडची बेरीज जास्त येत असेल काउंट केल्यावर, तर याची सर्वाची बेरीज आपण काय करणार, या ठिकाणी बेरीज करून घेणार. ते अपोजिट साईडला बरोबर या ठिकाणी मांडणार, आणि या अमाऊंटमधनं या वरच्या इथून वरती त्याकडे सर्व अमाऊंट लेस करणार. लेस केल्यानंतर तुम्हाला बाय बॅलन्स कॅरी डाऊन, क्लोजिंग बॅलन्स निघणार. मग कॅश इन हँड, हातातील शिल्लक रक्कम किती आहे, आणि कॅश ॲट बँक, बँकेतील शिल्लक रक्कम किती आहे, हे तुम्हाला क्लोजिंग बॅलन्सद्वारे समजणार आहे. त्याच्यानंतर याच्या अपोजिट, ह्याच्या विरुद्ध दुसरी आपण त्याकडे साईड बघूया. आता बाय चान्स एखाद्या वेळेस पेमेंट साईडच मोठी असेल, म्हणजे पेमेंट्स आपण जास्त केली असती, म्हणजेच पेमेंट साईडची अमाऊंट जास्त त्याकडे येत असेल, बेरीज जास्त त्याकडे येत असेल रिसिट्सपेक्षा, म्हणजे आपल्याला जेवढे भेटलेत पैसे त्याच्या मोबदल्यात आपण पेमेंट जास्त केलं असेल बरोबर, तर पेमेंट साईडच्या कॉलमची त्याकडे बेरीज करायची, या ठिकाणी हिथं मांडायची, ही अपोजिट साईडला मांडायची, आणि याच्यामधून आपण ह्या वरच्या सर्व संख्या त्याकडे वजा करणार बरोबर, अमाऊंट वजा करणार. इथं आपल्याला काय भेटणार, टू बॅलन्स कॅरी डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे मराठीमध्ये बँक अधिविकर्ष सवलत बरोबर. आता बँक अधिविकर्ष सवलत कशाला म्हणायचं, तर आपल्या खात्यावर आता म्हणजे रिसीट साईडला कमी पैसे असून देखील आपण पेमेंट जर जास्त केलं बरोबर, तर आपण बँकेकडून बँक अधिविकर्ष सवलत उपलब्ध करून घेतलेली आहे बरोबर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याकडे 1,00,000 रुपये आहेत, रिसीट बाजूला 1,00,000 रुपये आहेत रिसीट साईडला, म्हणजे आपल्याकडे 1,00,000 रुपये आहेत आणि आपल्याला मात्र 1,10,000 पेमेंट करायचे, तर 1,10,000 आपण पेमेंट करू शकतो. तर बँकेला इन्फॉर्म करून आपण सांगू शकतो की आम्हाला 1,10,000 पेमेंट करायचं आहे, तर ते काय म्हणणार, डन, तुम्हाला बँक अधिविकर्ष सवलत उपलब्ध करून देतो, तुम्ही ते पेमेंट करा, नंतर
तुम्ही आमचे 10,000 रुपये आम्हाला त्या ठिकाणी डिपॉझिट त्या ठिकाणी करावे लागतील. या तत्त्वावर आपल्याला बँक अधिविकर सवलत उपलब्ध केली जाते. म्हणून या ठिकाणी पेमेंट साईड देखील कधीकधी मोठी असते, जादा असते. मग त्यावेळेला पेमेंट साईडची बेरीज करायची, या ठिकाणी मांडायची, अपोजिट साईडला त्या ठिकाणी मांडून घ्यायची आणि त्याच्यामधून वरच्या सर्व त्या ठिकाणी अमाऊंट्स लेस केल्यानंतर या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स निघतो. त्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो. मग हा बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स कुठं ट्रान्सफर करणार तुम्ही पुढच्या वर्षी? इकडचा क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी क्रेडिट साईडला आपण ट्रान्सफर करणार, बरोबर. आणि जर रिसीट साईड जर त्या ठिकाणी मोठी असेल तर त्याची बेरीज करून आपण इकडे बेरीज त्या ठिकाणी मांडणार आणि त्याच्यामधून वरच्या अमाऊंट त्या ठिकाणी लेस केले की तर काय निघणार? बाय बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स निघणार. कॅश इन हँड किती? कॅश ॲट बँक किती? मग हा बॅलन्स आपण ट्रान्सफर कुठं करणार? इकडच्या बाजूला. इकडचा क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी डेबिट साईडला त्या ठिकाणी जाणार. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून कॅश इन हँडचा किती? कॅश ॲट बँकचा किती? अशा प्रकारे क्लोज केल्यानंतर बॅलन्सेस कशी घ्यायची हे देखील आपण बघितलेलं आहे. अशा प्रकारे रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं स्पेसिमन आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.